सुप्रीम कोर्टातील 7 जजेसच्या बेंचने 1 ऑगस्ट 2024 रोजी अनुसूचित जाती जमातीचे वर्गीकरण करून त्यांना क्रिमिलेअर लावणे संदर्भात निर्णय दिला। हा निर्णय भारतीय संविधानाच्या विरोधात असून असंवैधानिक आहे। त्यामुळे केंद्र सरकारने विनाविलंब संसदेचे विशेष सत्र बोलावून हा निर्णय रद्द करावा, तसेच आरक्षणाला भारतीय संविधानाच्या 9व्या अनुसूचित टाकावे, जेणेकरून यापुढे अनुसूचित जाती जमातीच्या संवैधानिक आरक्षणाशी कोणी छेडछाड करणार नाही। बहुजन समाज पार्टी ही देशातील 3ऱ्या क्रमांकाची राष्ट्रीय पार्टी असून या पक्षाचा भारतीय संविधानावर प्रगाढ विश्वास आहे। त्यामुळे बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षा बहन मायावतीजी यांनी सुप्रीम कोर्टाने 1 ऑगस्ट 2024 रोजी जातीवादी दृष्टिकोन पुढे ठेवून SC/ST मध्ये वर्गीकरण व क्रिमिलेअर लागू करण्यासंदर्भात दिलेल्या असंवैधानिक निर्णयाचा सर्वप्रथम सार्वजनिकरित्या विरोध केला। तो संविधान विरोधी निर्णय संसदेने रद्द करण्याकरिता आरक्षणाला संविधानाच्या 9व्या अनुसूचित टाकण्याकरिता बुधवार दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्रात होणाऱ्या भारत बंद आंदोलनात बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश प्रभारी राज्यसभा खासदार इंजिनियर रामजी गौतम साहेब यांच्या दिशानिर्देशाने व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट सुनील डोंगरे यांच्या नेतृत्वात राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये बहुजन समाज पार्टी सक्रियपणे सहभागी झाली आहे। अनुसूचित जातीचे वर्गीकरण व अनुसूचित जाती जमातींना क्रिमिलेअर न लावण्याबाबत संसदेत घटनादुरुस्ती करून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करावा। न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी कॉलेजियम पद्धत बंद करून न्यायाधीशाची नियुक्ती, ऑल इंडिया ज्युडिशरी सर्व्हिसचे गठन करून यात आरक्षण लागू करावे। SC/ST OBC भटक्यांच्या आरक्षणाला कायदेशीर करण्यासाठी संविधानाच्या शेड्यूल 9 मध्ये त्यात अंतर्भाव करावा। जातीनिहाय जनगणना करावी। सर्वांना समान न्याय या तत्वानुसार ओपन कॅटेगरीचे सुद्धा वर्गीकरण करून त्यांनाही क्रिमिलेअर लावावे। खासगी संस्थांमध्ये आरक्षण लागू करावे। जातीचे निर्मूलन करण्यासाठी TCवर जात लिहिणे बंद करावे। अनुसूचित जाती जमाती व मागासवर्गीयांच्या रिक्त असलेल्या पदांचा अनुशेष भरण्यासाठी खुल्या प्रवर्गातील जागांच्या स्थितीचे श्वेतपत्र जाहीर करावे। या मागणीसाठी महामहिम राष्ट्रपतींच्या नावे बहुजन समाज पार्टीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन सादर करण्यात आले। यावेळी BSP जिल्हाध्यक्ष अजय गोंडाणे, प्रभारी रामभाऊ पाटील, उपाध्यक्ष भगवानजी लोणारे, अनंत लांजेवार, किरण शहारे, सुदाम बोरकर आदी उपस्थित होते। मी अजय गोंडाणे, जिल्हाध्यक्ष बहुजन समाज पार्टी अमरावती जिल्हा। आज या ठिकाणी जे 1 ऑगस्टला माननीय सुप्रीम कोर्टाने SC/ST आरक्षण उपवर्गीकरण आणि क्रिमिलेअरच्या संदर्भात जो निर्णय घेतलेला आहे, तर त्या निर्णयाचा बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा बहन कुमारी मायावतीजी यांनी प्रखरपणे त्या ठिकाणी विरोध केलेला आहे आणि तशी प्रेस कॉन्फरन्स घेऊन माननीय सुप्रीम कोर्ट आणि या संसदेला त्यांनी आव्हान दिलेलं आहे की हा जो घेतलेला निर्णय आहे हा आपण तातडीने मागं घेण्यात यावा, अन्यथा आम्ही सर्व कार्यकर्त्यांसह संपूर्ण भारतामध्ये जनआंदोलन या ठिकाणी करू। आणि लगेचच 21 ऑगस्टला बहन कुमारी मायावतीजी यांनी भारत बंदचा नारा त्या ठिकाणी दिला आणि बहन मायावतीजी यांच्या दिशानिर्देशानुसार आणि आमचे राज्यसभा सांसद माननीय रामजी गौतम साहेब आणि आमच्या प्रदेशाचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट सुनील डोंगरे साहेब यांच्या आदेशानुसार या ठिकाणी आमच्या सर्व कार्यकर्त्यांसह सर्व जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांसह या अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात या संदर्भामध्ये आम्ही निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे। आणि या संपूर्ण भारत बंदमध्ये आम्ही आमचा संपूर्ण बहुजन समाज पार्टीचा सक्रिय सहभाग या ठिकाणी आहे।